नमस्कार मंडळी. भावा बहिणीच्या नात्यावर भाष्य करणारी आजची ही कथा आहे. अगदी गोड, नाजूक, हसू आणि आसू दोन्ही डोळ्यात ठेवून जाणारी अशी कथा आहे. कथा कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आवडली तर लाईक, शेअर, हाईप करा. नवनवीन कथा कादंबरी आपल्या या लाडक्या कथास्तू चॅनलवर येत राहणारच आहेत, तेव्हा सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर तेही जरूर करा. आजची कथा आहे का ग चाललीस. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. बाबा, आज मी त्या वरद म्हात्रेच्या ऑफिसमध्ये जाऊन आलो. तोही भेटला. त्यांची सगळी माहिती काढली. तो म्हणत होता तशीच त्याची सिनियर अकाउंटची पोस्ट आहे. त्या कालवेंच्या स्थळांपेक्षा हे स्थळ मला जरा जास्त बरं वाटतंय, पार्थ म्हणाला. तो असं म्हणताच पूजाला ठसका लागला. काय ग, काय झालं? लग्नाचं नाव काढलं की उचकी नाही तर ठसका, काहीतरी लागतच असतं तुला. तिच्याकडे रागाने पाहत पार्थ म्हणाला. मग काय पार्थ, तू मुलगा आहेस. आई बाबांचं घर सोडून जायचं हे दुःख तुला नाही समजणार. अरे, मुलगी लहानाची मोठी आई बाबांकडे होते. तिथे लाड कौतुक होतं तिचं. ती भावंडांमध्ये रमते, इथल्या घराला घर पण देते. आणि मग अचानक 25-26 वर्षानंतर एका दुसऱ्या घरी जायचं, दुसऱ्या माणसांमध्ये रमायचं, दुसऱ्या घराला आपलं म्हणायचं. तेवढंही सोपं नसतं ते. आई असं म्हणताच पार्थ जरा हसला. अगं, पण सगळ्याच मुली हे करतात. त्यासाठी एवढं इमोशनल व्हायची काय गरज आहे? एरवी घरात कशी दादागिरी करत असते ही. खरं तर मी हिचा मोठा भाऊ, पण घरात जास्त हुशाऱ्या हिच्याच चालतात. अगदी तुम्ही दोघेही. त्यात बाबा जरा जास्तच हिचा लाड करत आले आहेत, अगदी लहानपणापासूनच. कधी कधी तर मला वाटतं ती तुमची सख्खी आणि खरी मुलगी आहे. मला मात्र कोणत्या तरी अनाथ आश्रमातून आणलं असणार तुम्ही. तो असं म्हणताच बाबांनी त्याला एक हलकासा धपाटा घातला. असं बोलू नये रे. हे असं सगळीकडेच असतं. मुली जरा घरात जास्त लाडक्या असतात आणि त्यांना जास्त प्रेम द्यायचं सुद्धा असतं, कारण माहेरी त्या फार कमी वेळ असतात. त्यांचा चिवचिवाट लग्न होईपर्यंत. एकदा का त्या निघून गेल्या की मग घर कसं ओकं बोकं होऊन जातं. आता तू तिच्या स्थळासाठी एवढी धडपड करतोयस, पण एकदा का तिचं लग्न ठरलं आणि पाठवणीची वेळ आली तर तुलाही तेवढंच वाईट वाटेल बघ, बाबा म्हणाले. मला कशाला वाईट वाटायला? उलट मला आनंदच होईल. तिची बेडरूम मला मिळेल. आपल्या घरात 2च बेडरूम, एक तुम्ही वापरता, एक ही शहाणी वापरते. मी उपऱ्यासारखं हॉलमध्ये पडलेला असतो. तिचं लग्न झालं की तिची बेडरूम मला मिळेल, तेव्हा सगळ्यात जास्त आनंदी या घरात मीच असेन, तो बेदरकारपणे म्हणाला. तसं पूजाला थोडं वाईट वाटलं. ती काही बोलली नाही. गुपचूप मान खाली घालून जेवत राहिली. अरे, असं काय बोलतोस? तिच्या लग्नानंतर ती बेडरूम तुलाच मिळणार आहे, पण म्हणून सारखं सारखं असा हक्क गाजवू नकोस, आई म्हणाली. नाहीतर काय, बोलायला काही लाज वाटत नाही तुला पार्थ? आणि बेडरूमची एवढी घाई झाली असेल तर घे स्वतःचं दुसरं घर. माझ्या लेकीच्या बेडरूमवर डोळा कशाला तुझा? जरा चिडूनच बाबा म्हणाले. मला माहितीये ना बाबा, त्याला बेडरूमची का घाई लागली आहे ते. बेडरूमची सुद्धा आणि माझ्या लग्नाची सुद्धा. एकदा का मी इथून गेले तर तो त्याचं लग्न करायला मोकळा. जरा चिडूनच पूजा म्हणाली. तसं पार्थ हसला. मग काय चुकीचं आहे त्यात? तुझं लग्न लावून दिल्यावर मी असाच थोडी बसणार. मी सुद्धा लग्न करणारच. त्यात विशेष काय आहे? तसं तर तुझ्या आधीच लग्न केलं असतं मी, पण माझी बायको घरी आली की तू कचा भांडशील तिच्याशी, तिला टोमणे मारशील, तिचं जगणं अगदी हैराण करून टाकशील. आणि माझ्या गरीब बायकोला किती त्रास होईल त्याची कल्पना सुद्धा करवत नाही मला, तो म्हणाला. मग आई बाबांना थोडं हसू आलं. पूजा मात्र भडकली. हो, जशी तुझी बायको अगदी गरीब बिचारी नंदागायच आहे ना, ती सुद्धा भांडखोर मारकुटीच आहे, शिंग उगारणारी गाय. तेवढ्यात पार्थचा फोन वाजला. बघ, शिंग उगवणाऱ्या गायीचा आला की नाही फोन, तिने विचारलं. तसे सगळे हसले. हां, बोल मुक्ता, असं म्हणत पार्थ बाहेर निघून गेला. जेवण झाल्यानंतर पूजा तिच्या बेडरूममध्ये निघून गेली. ही चिडवाचिडवी अलीकडे रोजच होत होती, पण आता कधीही कोणत्याही क्षणी ही गोष्ट खरी होईल आणि एक ना एक दिवस हे घर आपण सोडून जाऊ. हे घर, आई बाबांना, दादाला सोडून जाऊ. दादाला तर काही फरक पडणार नाही, पण आई बाबांना वाईट वाटेल. तिने आपल्या खोलीकडे नजर टाकली. घर रिनोव्हेशन करून घेताना त्या खोलीचा रंग तिने स्वतः पसंत केला होता. तिला आवडतो तसा बेबी पिंक.
बेड सुद्धा तिला आवडतो तसाच कस्टमाइज करून घेतला होता. समोरच्या भिंतीवर हवे तसे लाइटिंग सोडून घेतले होते. 2 कोपऱ्यात छोटे झोके बांधून तिथे आवडते सॉफ्ट टॉय सुद्धा ठेवले होते. एक छोटंसं ड्रेसिंग टेबल, त्याच्या बाजूला स्टडी टेबल. ही तिची दुनिया होती. हे सगळं सोडून जायचं. लग्नासाठी दादा तर हात धुवून मागे लागलाय. त्याला स्वतःचं लग्न करायचंय ना, म्हणून हे सगळं चाललंय. पण खरंच आई बाबांनी सुद्धा मनावर घेतलंय. छे छे, उगीच गोष्टी आणखीन पुढे जाण्यापेक्षा आपण खरं काय ते घरी सांगून टाकायला हवं. तिने मग दरवाजा घट्ट बंद करून घेतला आणि अभिषेकला फोन केला. पूजा, अगं मी तुलाच फोन करणार होतो, अभिषेक म्हणाला. का रे, काही खास कारण? तिने विचारलं. हो, ताई आलीये ना, 2-3 दिवसात तिच्याशी आपल्याबद्दल बोलणार आहे मी. एकदा का तिला आपल्या गोटात सामील करून घेतलं ना की मग आपला मार्ग मोकळा. मग ती आईबाबांना सांगेल आणि मग लवकरच माझे आईबाबा तुझ्या आईबाबांशी बोलतील, तो म्हणाला. हो रे, मी सुद्धा यासाठीच फोन केला होता. आता ही लपवाछप्पी फार दिवस सुरू ठेवता येणार नाही. तुला सांगितलं होतं ना, एक स्थळ मला पाहून गेलं. अरे तिथून होकार आलाय. दादा तर आज त्या मुलाची चौकशी करायला त्याच्या ऑफिसमध्ये सुद्धा गेला होता. हे बघ अभि, आता फार काळ लपवाछप्पी नको हं. उगीच बाहेरून कुठून काहीतरी कळण्यापेक्षा आपणच घरी सांगितलेलं बरं, ती म्हणाली. हो हो, मला फक्त 1 आठवडा दे. 1-2 दिवस ताईच्या काही प्रेग्नन्सीच्या टेस्ट होतील, त्यात आम्ही बिझी असू. पण 2-3 दिवसात हा विषय मी नक्की काढतो. या आठवड्याच्या आत जे काही आहे ना ते सॉर्ट आउट करून टाकू आपण, तो म्हणाला. बरं चालेल, पण जे काही करायचे ते लवकर कर. उगीच घरी माहीत नाही आणि आपण बाहेर भेटतो, ते मलाही बरं वाटत नाही रे, ती म्हणाली. हो पूजा, कळतंय मला, पण उद्या भेटायचं नक्की आहे ना? काय बोलायचंय, कसं बोलायचंय ते उद्या ठरवू आपण, तो म्हणाला. हो ठीक आहे, उद्या संध्याकाळी 6:30 वाजता डायमंड पार्कला भेटू. तिथून पुढे मग हॉटेलमध्ये काहीतरी खाऊ. मग तू मला माझ्या घरी ड्रॉप कर, ती म्हणाली. मग गुड नाईट करत दोघांनी फोन ठेवून दिला. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे ऑफिसला जाण्यासाठी ती छान तयार झाली. बरं बाबा, त्या म्हात्रेंच्या मुलाकडे आज कळवूया का होकार? काल त्याच्या आईचा माझ्या मोबाईलवर मेसेज होता. पार्थ असं म्हणताच पूजा कावरी बावरी झाली. हो, कळवायला हरकत नाही. मुलगा चांगला आहे, नकार देण्याचं काही कारणच नाही. नाही का ग पूजा? बाबांनी असं विचारल्यावर ती काही बोलली नाही. खरंच मुलगा चांगला आहे, घरचं सगळं चांगलं आहे. उगीच कशाला नकार द्यायचा? आईने पण दुजोरा दिला, पण पूजा मात्र शांतच उभी होती. का ग, देऊया ना होकार? पूजा काहीच बोलत नाही पाहून पार्थ जरा तिच्यावर चिडला. तोंडाने बोल की काहीतरी जरा, तो म्हणाला. कोणत्या तरी भीतीने किंवा काळजीने डोळ्यात अश्रू जमा झाले. अगं बाळा, घाबरायचं काय त्यात? तुला पसंत नाही का हे स्थळ? तसं असेल तरी सांग, बाबा म्हणाले. अहो पण पसंत नसायला काय झालं? मुलगा देखणा आहे, एकुलता एक आहे, नोकरी चांगली आहे, श्रीमंत आहे. असंच एकामागून एक नकार देत राहिलो तर हिचं पण वय वाढत जाईल आणि मग पुढे चांगली चॉईस राहणार नाही, पार्थ रागाने म्हणाला. हो ना, ते खरं आहे ग पूजा, या स्थळामध्ये नकार देण्यासारखं काही नाही, आई म्हणाली. अगं पण तिने नकार कुठे दिलाय? तिला थोडी भीती वाटत असेल, काळजी वाटत असेल, आईबाबांचं घर सोडून जायचं म्हणून दुःखही वाटत असेल, म्हणून कदाचित रडत असेल ती. बेटा पूजा, मला सांग काय झालंय? बाबांनी तिच्या डोक्यावर हात ठेवत विचारलं. कशी बशी ती एकच ओळ बोलू शकली. बाबा, मला थोडा वेळ हवाय. ती एवढं म्हणताच पार्थ पुन्हा गरजला. वेळ? कशाला? उगीच काहीतरी कारण देऊ नकोस. अगं, अशी चांगली स्थळं नशिबाने मिळतात. मुलगा निर्व्यसनी आहे, सगळी कसून चौकशी केली आहे मी. तुला आम्ही काही नरकात ढकलणार नाही. जे काही बेस्ट आहे तेच बघून देणार ना. उगीच कशाला वेळ काढायचा, तो भडकला. तसं तिला आणखीनच रडू आलं. अरे पार्थ, तू जरा गप्प राहतोस का? सध्या त्या लोकांना काही कळवू नकोस. 2 दिवसांनी पाहू काय करायचं ते. पूजा, तू शांतपणे आता ऑफिसला जा, पाहू. हे बघ, तू होकार देत नाहीस तोपर्यंत आपण याच काय कोणत्याही स्थळाला काहीच कळवणार नाही, ओके? बाबांनी वचन दिल्यावर ती थोडी आश्वस्त झाली आणि मग गुपचूप चप्पल चढवून बाहेर पडली. हा अभि पण एक दिवस मला लटकवणार आहे. याला पटापट पावलं उचलायला काय होतंय? इथे माझं मरण होतं. दादा तर वाघ लागल्यासारखा मागे लागलाय. त्याला त्याच्या लग्नाची घाई झालीय. अगदी स्वार्थी आणि अप्पलपोटी आहे हा.
दिवसभर ती मधून अभिषेकला फोन करत राहिली. घरी काय घडलं ते सांगत राहिली. हो ग पूजा, आज आपण भेटणारच आहोत ना, बोलून व्यवस्थित डिस्कस करूया आपण. विश्वास ठेव, 1-2 दिवसात मी घरी बोलतोच. आणि हे बघ, काहीही झालं तरी कोणत्याही स्थळाला होकार देऊ नकोस हां. आपलं ठरलंय ना, आपण लग्न करायचं, तो म्हणाला. संध्याकाळी ती थोडी फ्रेश झाली, चेहऱ्यावर पाणी मारलं, पावडरचा हलकासा पफ फिरवला, हलकीशी लिपस्टिक लावली आणि मग ती रिक्षात बसली. भैया, डायमंड पार्क लीजिए, ती म्हणाली. ती येऊन पोहोचली. अगदी तिच्या पाठोपाठ अभिषेक सुद्धा आला. काय घेणार? आईस्क्रीमचे कोन घेऊया? त्याने विचारलं. हो, मला बटरस्कॉच घे, ती म्हणाली. माहितीये ग, झोपेत जरी मला कुणी विचारलं की पूजाला कोणतं आईस्क्रीम आवडतं, मी सहज सांगू शकेन, बटरस्कॉच. तो उठला आणि त्याने 2 कोन घेतले. डायमंड पार्क गार्डन तसं मोठं होतं. ज्यांना जॉगिंग करायचं त्यांच्यासाठी जॉगिंग ट्रॅक होता. मुलांना खेळण्यासाठी घसरकुंडी, झोके वगैरे होते. अंतरावर लोकांना बसण्यासाठी बेंच ठेवले होते. त्यातल्या त्यात निवांत जागा बघून ते दोघं एका बेंचवर जाऊन बसले. खरं तर हॉटेलमध्ये भेटणं केव्हाही बरं, पण तिकडे एवढी गर्दी असते, मग निवांतपणे बोलायला मिळत नाही. म्हणून मग त्यांनाही जागा फार आवडायची. नेहमीप्रमाणे तिने आईस्क्रीमच्या कोनवरचं झाकण काढलं, त्याला लागलेलं थोडंसं आईस्क्रीम चाटलं आणि मगच डस्टबिनमध्ये टाकलं. काय हे पूजा, एवढी मोठी झालीस तरी ते कागदाचं आईस्क्रीम काय चाटून खातेस? अभिषेकने विचारलं. तशी ती हसली. अरे दादाही अगदी असंच बोलतो. पण काय झालं, त्याचेही पैसे देतो ना आपण, ती म्हणाली. तसं तोही हसला. बरं मला सांग पूजा, काल काय प्रॉब्लेम झाला होता ग? त्याने विचारलं. अरे काय सांगू अभि, ते मला पाहायला स्थळ आलं होतं ना, तिथून होकार आलाय. दादाने त्या मुलाची चौकशी वगैरे पण केली रे. स्थळ चांगलं आहे, नकार द्यायचा नाही असं म्हणत होता तो. आई बाबा पण या स्थळासाठी पॉझिटिव्ह वाटले. आई पण मागे लागली होती, ती म्हणाली. मग तू काय म्हणालीस? त्याने काळजीने विचारलं. मी म्हटलं मला विचार करायला थोडा वेळ हवाय म्हणून. ओ थँक गॉड, तू थोडा वेळ मागून घेतलास, अभिषेक म्हणाला. अभि, थोडा म्हणजे थोडाच वेळ आहे आपल्याकडे. पुढच्या 2-4 दिवसात जे काही आहे ते घरी सांगून टाकूया, म्हणजे मग हे असं टेन्शन राहणार नाही रे, ती म्हणाली. हो ग, मलाही कधी घरी सांगतोय असंच झालंय. उद्या ताईच्या टेस्ट झाल्या ना की मग उद्याच्या उद्याच बोलतो तिच्याशी, तो म्हणाला. मग त्याने त्याचं चॉकलेट आईस्क्रीम खायला सुरुवात केली. पूजा, या चॉकलेट आईस्क्रीममध्ये मजाच नाही, गोड नाही लागत ते, तो म्हणाला. म्हणून मग बटरस्कॉच घ्यायचं असतं, ती म्हणाली. मग तुझं दे ना. शहाणा मोठा, मग मी काय खाणार, तिने विचारलं. तू माझं घे. नको नको, चॉकलेट आईस्क्रीम कडू असतं, ती पटकन म्हणाली. नाही नाही, आता मी ते उष्टावलंय, चांगलंच गोड झालंय, डोळा मारत तो म्हणाला. तशी ती हसली. बरं, माझ्यातला एकच घास घे हां, असं म्हणत तिने आपला कोन त्याच्यासमोर केला आणि त्याने त्याचा कोन तिच्यासमोर. एकमेकांना घास भरवत असताना कोणीतरी त्यांच्या तोंडचा घास काढून घ्यावा असं त्यांचं झालं. कुणीतरी समोर उभं राहिलं असा तिला भास झाला. तिने वर पाहिलं, दादा होता. त्याला पाहताच ती खूप घाबरली. आईस्क्रीम तर वितळलंच, त्याबरोबर तिला सुद्धा दरदरून घाम फुटला. तिच्या हातातला आईस्क्रीमचा कोन दादाने घेतला आणि रागाने डस्टबिनमध्ये टाकून दिला. तिने मागे पाहिलं, दादा बरोबर मुक्ता पण होती. ती पण थोडी घाबरली होती. दादाने रागाने अभिषेककडे पाहिलं, पण त्याला तो काही बोलला नाही. त्याने सरळ पूजाचा दंड पकडला, तिला उभं केलं. चल घरी, तो म्हणाला. अरे दादा, चलतेस का आता आणखीन काही बोलायला हवंय मी, तो असं म्हणताच ती आणखीन घाबरली. त्याने अभिषेककडे ढुंकून सुद्धा पाहिलं नाही. तिला थोडंसं फरफटतच तो पुढे नेऊ लागला. मागोमाग मुक्ता चालू लागली. पुढे येऊन तो त्याच्या बाईकपाशी थांबला. मुक्ता, मी तुला ऑटो करून देतो, तू सध्या घरीच जा. मला हे प्रकरण मार्गी लावावं लागेल आधी, पूजाकडे रागाने पाहत तो म्हणाला. पार्थने मग ऑटो थांबवली. ऑटोत बसायच्या आधी मुक्ता तोंडातल्या तोंडात पुटपुटली. पार्थ, जरा शांतीने घे हां, फार चिडू नकोस तिच्यावर. पण तिच्या बोलण्याकडे त्याचं लक्ष कुठे होतं. भैया, मॅडम को एव्हेन्यू रोड छोड देना. ऑटोवाला निघून गेला. एव्हाना धावत पळत अभिषेक सुद्धा तिथपर्यंत पोहोचला होता. तो दादाशी बोलायचा प्रयत्न करत होता. हे पहा, तुम्ही समजताय तसं नाही.
पार्थ दादा वळला आणि अभिषेककडे पाहून एवढंच म्हणाला, हे बघ, माझा हात उचलायच्या आधी इथून निघायचं. मग अभिषेक पुढे काही बोलू शकला नाही. त्याला वाईट वाटत होतं. पूजा फार घाबरली होती. पार्थने बाईक स्टार्ट केली. बस ग लवकर, जरा मोठ्यानेच तो म्हणाला. ती दचकली आणि गुपचूप त्याच्या बाईकवर मागे बसली. बाईक स्टार्ट झाली तशा तिच्या अश्रुधारा सुरू झाल्या. अभिषेककडे पाहून पाहून तिला फार वाईट वाटत होतं. घरी गेल्यानंतर आता दादा काय काय करेल, घरी काय सांगेल याची भीती सुद्धा वाटत होती. पार्थने बेल वाजवली आणि तशीच ती दाबून धरली. घाईघाईने बाबांनी दरवाजा उघडला. अरे हो हो पार्थ, ऐकायला येतं आम्हाला. आणि हे काय, तुम्ही दोघे एकदम कसे काय आलात? बाबांनी विचारलं. विचारा तुमच्या लाडक्या लेकीला कुठे गेली होती ते, तो रागाने म्हणाला. पूजा घाबरली होती. ती काहीच बोलेना. सकाळी म्हात्रेंच्या स्थळाबद्दल आपण बोललो तेव्हा काय म्हणाली होती ही? हिला वेळ हवाय. आता विचारा कशाला वेळ हवाय तो? त्या मागितलेल्या वेळेत तिला काय काय करायचंय ते? रागारागाने पार्थ बोलत होता. अरे पार्थ, काय झालंय? स्पष्टपणे बोल. पूजा, तू सांग बेटा काय झालंय? बाबांनी विचारलं. कोणत्या तरी उडाण टप्पू मुलाबरोबर बागेत आईस्क्रीम चघळत बसली होती ही, रागाने पार्थ म्हणाला. बाबांना धक्का बसला. काय ग पूजा, खरंय हे? आईने भीत भीतच विचारलं. पूजाने मान खाली घातली. त्या मवाली टार्गट मुलाबरोबर उष्टावलेलं आईस्क्रीम खाताना लाज वाटली नाही तुला? पार्थने विचारल्यावर ती आणखीनच घाबरली. पण अभिषेकबद्दल मवाली, टार्गट, उडाणटप्पू असे दादाने काढलेले उद्गार तिला ऐकवले नाहीत. हिम्मत गोळा करून ती म्हणाली, दादा, तू समजतोस तसा अभिषेक नाही. खूप चांगला आहे तो. त्यावर तर तो अधिकच लाल लाल झाला. पाहिलत ना बाबा, किती हिम्मत आली हिच्यात, तो म्हणाला. अगं पण पूजा, अभिषेक आहे तरी कोण? आम्हाला कळेल का? बाबाने विचारलं. बाबा, अभिषेकला तुम्ही ओळखता. मागे गणपतीला तो आपल्या घरी आला होता. तो आणि मी आमच्याच कंपनीत जॉब करत होतो. तेव्हा आमची मैत्री झाली, ओळख झाली, प्रेम झालं, बोलायची हिम्मत होईना. मग अभिषेकला दुसरा जॉब लागला. बाबा, तो वेल सेटल्ड आहे. गेली 2 वर्ष आम्ही एकमेकांना ओळखतो. त्याला एक मोठी बहीण आहे. तिचं लग्न झालंय. ब्रिजच्या पलीकडेच राहतो तो. ती म्हणाली तसं पार्थ आणखीन भडकला. हो, त्याची एवढी सगळी कुंडली माहीत होती तर मग आम्हाला अगोदर का नाही सांगितलं? त्याने विचारलं. अरे 2-4 दिवसात सांगणारच होते, पण त्याआधीच मी तुला पकडलं. असं फिरायला लाज नाही वाटत तुला? त्याने रागाने विचारलं. ती बिचारी गप्प राहिली. खरं तर तिला सुद्धा विचारावंसं वाटत होतं. तुला तरी कुठे वाटते मित्राबरोबर फिरताना लाज? पण तसं विचारायची हिंमत झाली नाही. पण मग तो स्वतःच बोलला. हे बघ पूजा, मी सुद्धा लव्ह मॅरेजेस करतोय. पण आमचं ठरल्यापासून घरी सांगितल्याशिवाय असं कधी फिरलो नाही आम्ही. जेव्हा मी लग्न करायचा निर्णय घेतला तेव्हा आधी तिच्या घरच्यांना सांगितलं, आपल्या घरी सांगितलं. तू हे सगळं का नाही केलंस? तो असं म्हणाल्यावर तिला त्याचा तो मुद्दा पटला. अरे दादा, आमचं काही 2 वर्षांपासून अफेअर नाही रे. त्याने 2 महिन्यांपूर्वी जॉब सोडला तेव्हाच त्याने मला लग्नाबद्दल विचारलं. त्यानंतर आम्ही फार भेटलोही नाही. दुसऱ्या जॉबमध्ये थोडं सेट होऊ दे असं तो म्हणाला. पण आता आम्ही सांगणारच होतो. ती म्हणाली. अगं पण तो काय करतो? काय पोस्ट आहे? जात धर्म काय? सॅलरी किती आहे त्याला? घर स्वतःचं आहे की नाही काही माहिती आहे का तुला? का हातात आईस्क्रीमचं कोन घेऊन फिरायचं तेवढंच कळतं तुला? दादा भडकला पाहून मग बाबांनी आधी त्याला शांत केलं. पूजा, इथे ये, बस अशी आणि नीट सांग. अभिषेकबद्दल सगळी माहिती दे. हे बघ, जर तुमचं एकमेकांवर प्रेम असेल, तो मुलगा खरंच चांगला असेल तर आपण निश्चितच विचार करूया. पण आता काही लपवालपवी करू नकोस. मग पूजाने अभिषेकबद्दल सगळी माहिती सांगितली. बरं ठीक आहे, त्याच्या घरी पसंती आहे का? बाबांनी विचारलं. त्याने अजून घरी सांगितलेलं नाही बाबा, पण तसा काही प्रॉब्लेम येणार नाही असं तो म्हणत होता. ती म्हणाली. ठीक आहे, आधी त्याला घरी सांगायला सांग. मग त्यानंतर आपण त्यांच्या घरी जाऊया, त्यांना आपल्या घरी बोलवूया, मग काय ते ठरवू. ठीक आहे, समजूदारपणे बाबा म्हणाले. पण पार्थ दादा मात्र भडकला. काय वाटेल ते करा. पुढे काहीही झालं तर मी जबाबदारी घेणार नाही असं म्हणत त्याने बाईकची चावी जमिनीवरच आदळली आणि तो किचनमध्ये रागारागाने निघून गेला. पूजा रडली. दादा हे असं का करतोय?
ह्याने सुद्धा प्रेम केलंय ना, मग मला का नाही समजून घेते हा? तिने बाबांना विचारलं. अगं, भाऊ असेच असतात, थोडे पॉझेसिव्ह असतात. बहिणींची काळजी असते त्यांना. त्यात तू त्याची लाडकी धाकटी बहीण, थोडी इन्सिक्युरिटी वाटणारच ना. खरं सांगू, हे सगळं ऐकल्यानंतर मला सुद्धा धक्काच बसला होता. आणि जोपर्यंत अभिषेकला स्वतः भेटत नाही तोपर्यंत माझ्याही मनात ही धाकधूक अशीच असणार. पण आता आयुष्यात आम्ही एवढे पावसाळे पाहिलेत, त्यामुळे कोणताही निर्णय गरम डोक्याने घ्यायचा नाही एवढं कळतं आम्हाला. पण त्याचं तरुण रक्त आहे, त्याचं चिडणं स्वाभाविक आहे. बाबांनी समजावलं. नाही बाबा, तसं नाही येते. त्याचं माझ्यावर प्रेम नाही. त्याला फक्त मी इथून लग्न करून जायला हवी आहे. आताही तो कसं म्हणाला पाहिलत ना, काही प्रॉब्लेम झाला तर मला सांगायचं नाही म्हणून. ती म्हणाली, अगं पूजा, पण तुझंही चुकलं नाही का? तू सुद्धा आधीच घरी सांगायला हवं होतंस की नाही? म्हणजे मग त्याचाही विश्वास असा उडाला नसता. आई स्पष्टपणे म्हणाली. मग पूजाने आई बाबांना सॉरी म्हटलं. बरं, आता लवकरात लवकर अभिषेकच्या घरी बोलायला सांग त्याला. मग पुढे काय करायचं, कसं करायचं ते ठरवू. त्याचा फोन नंबर मला देऊन ठेव. तिने मग बाबांसमोरच अभिषेकला फोन केला. घरी काय घडलं ते सगळं खरं सांगितलं. तो स्वतः तिच्या बाबांशी बोलला तेव्हा त्यांना जरा बरं वाटलं. मग मात्र अभिषेकने सुद्धा वेळ काढला नाही. सगळं काय ते ताईला सांगून टाकलं. त्याच्या ताईला पण खूप आनंद झाला. तसं एकदा तो पूजाला घेऊन घरी आला होता तेव्हा तिने पाहिलं होतं. तिला पूजा आवडलीच होती. तिने आईबाबांना सांगितलं, समजावलं. हे बघा, त्या दोघांचं प्रेम आहे. उगाच आडकाठी करू नका. पूजा चांगली मुलगी आहे, चांगल्या घरातली आहे. तिच्यासोबत आपला अभि सुखातच राहील. त्याच्याही आईबाबांनी फार आडकाठी केली नाही. लवकरात लवकर भेटून पुढच्या गोष्टी ठरवूया असं ठरलं. अभिषेकच्या बाबांनी पूजाच्या बाबांना फोन केला आणि या रविवारी आम्ही तुमच्या घरी भेटायला येतो असं म्हटलं. पार्थला खरं तर राग आला होता. त्याला तिथे थांबायची सुद्धा इच्छा नव्हती. नाईलाज म्हणून तो तिथे थांबला. अभिषेकचे आईबाबा, ताई, अभिषेक सगळ्यांना भेटून पूजाच्या आईबाबांना बरं वाटलं. अभिषेकने स्वतःची माहिती दिली. मी कुठे जॉब करतो, काय करतो हे सगळं सांगितलं. मी अगदी निर्व्यसनी आहे अशी ग्वाही सुद्धा दिली. तेव्हा आईबाबांचे टेन्शन थोडं कमी झालं. पार्थ फार काही बोलत नव्हता. निघताना अभिषेक पार्थ जवळ जाऊन म्हणाला, दादा, तुम्हाला फसवायचा उद्देश नव्हता आमचा. आमची चूक झाली, त्याबद्दल सॉरी. प्लीज चिडू नका. मोठ्या मनाने आम्हाला माफ करा आणि लग्नासाठी तयार व्हा. ते ऐकताच मग पार्थचा राग निवळला. तो पण हसला आणि त्याने त्याला शेक हँड केलं. मग मात्र लग्नासाठी पार्थची नुसती गडबड चालू झाली. अभिषेकने सगळी स्वतःची माहिती दिली तरीही तो स्वतः त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन आला. त्याची पोस्ट, सॅलरी स्लिप सगळं कन्फर्म केलं. अभिषेक, सॉरी, वाईट वाटून घेऊ नकोस. माझी बहीण तुमच्याकडे देतोय, त्यामुळे सगळी चौकशी करणं माझं कर्तव्यच आहे, तो स्पष्टपणे म्हणाला. अभिषेकने पण त्यावर काही हरकत घेतली नाही. मग पार्थने मित्रांकडून ओळखी काढून अभिषेकबद्दल तो खरंच निर्व्यसनी आहे ना त्याची चौकशी करून घेतली. त्याचा स्वभाव कसा आहे हे सुद्धा जाणून घेतलं. आपली बहीण तिथे सुखात राहील ना या सगळ्याची खातरजमा झाल्यानंतर मगच तो तयारीला लागला. तिच्यासाठी त्याने जे काही सेव्हिंग्स ठेवले होते ते बाबांच्या हवाली केले. बाबा, हिच्या लग्नाच्या आधी घर एकदा रिनोव्हेट करून घ्यायला हवं, पार्थ म्हणाला. का रे दादा, माझ्या लग्नासाठी का तुझ्या लग्नासाठी? तिने चिडवत म्हटलं. अर्थातच माझ्या लग्नासाठी. तुझ्या लग्नासाठी. आता आम्ही घर का रिनोव्हेट करून घ्यायचं? तू इथून जाणार, माझी बायको इथे येणार, मग तिच्यासाठी सगळं करून घ्यायला नको का? तो असं म्हणताच पूजाचा चेहरा पडला. मग माझी खोली मुक्ताच्या पसंतीने सजवून घेणार तू? तिने विचारलं. हो. यात पुन्हा पुन्हा काय विचारायचंय पूजा? आता तू ज्या घरी जाणार तिथे तुझ्यासाठी सुद्धा काही सोयी सवलती करून घेतीलच ना ती लोक? का जे काही बदल करणार आहेत ते तुझ्या नंदेसाठी करून घेणार आहेत? सांग बघू. दादा प्रॅक्टिकल बोलत होता, पण पूजाला उगीच वाईट वाटत होतं. दादा बोलतोय ते ठीकच आहे. आता हळूहळू आपण सुद्धा या घरापासून, आपल्या या खोलीपासून, वस्तूंपासून, अगदी आपल्या या सगळ्या नात्यांपासून सुद्धा थोडं थोडं डिटॅच व्हायला पाहिजे. नाहीतर हे सगळं सोडताना फारच त्रास होईल आपल्याला. खरेदी सुरू झाली.
बांगड्या तोडे बनवताना आईच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. एवढीशी होतीस, केवढी मोठी झालीस ग, लग्नाला उभी राहिलीस. पूजा, तू गेलीस ना तर करमणार नाही मला, असं म्हणत आईने तिला जवळ घेतलं आणि खूप रडून घेतलं. बाबा तर सारखे सारखेच रडत होते. पिल्लू, तुला पाहिजे तेवढे कपडे घे, कसलाही विचार करायचा नाही, असं म्हणता म्हणता सुद्धा रडायचे. हे बघ पूजा, तिथे जाऊन आपण स्वतःहून उलट उत्तरं करायची नाही, पण काही त्रास झाला तर फार सहनही नाही करायचं. कधीही काही त्रास वाटला तर मला फोन कर, मी असेपर्यंत कसलीही काळजी नाही तुला, एवढं लक्षात ठेव हं. आज जेवताना त्याने घास सुद्धा भरवला तिला, तेव्हा सुद्धा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. बाबा, सारखं सारखं एवढं इमोशनल व्हायला काय होतं हो तुम्हाला? हे घर सोडून ब्रिजच्या पलीकडेच राहायला जाणार आहे ती, दुसऱ्या ग्रहावर किंवा दुसऱ्या देशात चालली नाही ती. पार्थ रागावला तसं बाबा म्हणाले. ते तुला कळायचं नाही पार्थ, तू लेकीचा बाप झालास ना की समजेल तेव्हा कदाचित, पण ज्या पद्धतीने तू बोलतोयस ना त्यावरून तरी तेव्हा तरी तुला समजेल की नाही या बाबतीत मला जरा शंकाच वाटते. हो, आहेच मी पाषाण हृदयी, असं इमोशनल वगैरे होता येत नाही मला, तो म्हणाला. रिनोव्हेशन सुरू झालं तसं आईने किचनमध्ये हवे तसे चेंजेस करून घेतले. दादाने हॉलमध्ये काही लाकडी फर्निचर करून घेतलं. आई बाबांनी त्यांच्या बेडरूमचा बेड बदलला. बाबांनी पूजाला सुद्धा विचारलं, पूजा बेटा, तुझ्या रूममध्ये काय चेंजेस हवे आहेत? तुला कोणता कलर हवा आहे? बेड बदलूया का तेही सांग आम्हाला. तेव्हा मात्र पूजा थोडी शांत झाली. तिने दादाकडे पाहिलं. बाबा, मला आता काही चेंजेस नको, जे काही चेंजेस करायचे आहेत ते दादाला विचारा, आता ती रूम त्यालाच वापरायची आहे ना. अगदी शांत आणि गंभीरपणे ती म्हणाली. हळूहळू डिटॅच व्हायला सुरुवात झाली होती, पण यावेळेस पार्थ मात्र तिच्याहून जास्त हळवा झाला. पूजा, मी मजा करत होतो ग. अगं, ती रूम तुझीच आहे, लग्नानंतर सुद्धा ती तुझीच राहील. तुला हवे तसे चेंजेस करून घे त्यात, मला तुझी रूम नको. आधी सुद्धा ती तुझीच होती, लग्नानंतर सुद्धा ती तुझीच राहील, तो म्हणाला. म्हणजे दादा, ती रूम तू वापरणार नाहीस? तिने आश्चर्याने विचारलं. नाही, ठामपणे तो म्हणाला. मग मुक्ताला घेऊन तू हॉलमध्ये झोपणार की काय? तिने गमतीने हसत हसत विचारलं. का हॉलमध्ये का झोपेन? तिला तिची प्रायव्हसी जपायला नको का? तो रागानेच म्हणाला. अरे मग काय करणार आहेस तू? पूजाने विचारलं. आई बाबा, मी तेच सांगणार होतो, आपल्याच बिल्डिंगमध्ये वरचा जो वनरूम किचनचा फ्लॅट आहे ना तो भाड्याने घेऊया, म्हणजे आमचं सामान म्हणजे पूजाचं सामान तिथे शिफ्ट करूया. सामान ठेवण्यापुरती आणि झोपण्यापुरती ती रूम वापरता येईल, बाकी जसं आपलं आहे तसंच चालू राहू देत, तो म्हणाला. ते ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. अरे पण का दादा? पूजाने विचारलं. हो पार्थ, असं का? पूजाचं लग्न झाल्यानंतर ती रूम अशीच पडून राहणार आहे, आई म्हणाली. अशीच कशी पडून राहील? तिथे तिच्या वस्तू आहेत, तिचं सामान आहे, तिच्या अनेक आठवणी आहेत, त्या नेहमी तिथे तशाच राहतील. ती अशीच पडून नाही राहणार. पूजा जेव्हा जेव्हा इथे येईल तेव्हा तेव्हा तिला कधीच परक वाटता कामा नये. ती माहेरी येईल तेव्हा ती त्या रूममध्येच राहील. ती तिचीच रूम आहे, ती तिच्यासाठीच राहू देत. त्याच्या या बोलण्याचं पूजाला आश्चर्य वाटलं, थोडी भीती पण वाटली. दादा, असं काय म्हणतोयस? मी मजा करत होते रे. मी तिथे गेल्यानंतर या इथल्या रूमचा मला काय फायदा? तू वापर ना ती रूम. उलट मी तर म्हणते, रिनोव्हेशनच्या आधीच तू मुक्ताला इथे बोलव, तिला हवे तसे चेंजेस करून घ्या तुम्ही. मला नाही रे वाईट वाटणार. त्याच्या खांद्यावर हात ठेवत ती म्हणाली. मग मात्र अचानकच तो ढसाढसा रडू लागला. पण मला वाईट वाटेल ना पूजा, तुझ्या रूममधून तुझं सामान काढताना मला वाईट वाटेल. त्याचा तो अवतार पाहून सगळेच जण आश्चर्यचकित झाले. पहिल्यांदाच तो असं काहीतरी बोलत होता. हो पूजी, तुला नाही कळणार माझं प्रेम. मोठ्या भावाचं प्रेम धाकट्या बहिणींना कळत नाही कधी कधी. इतर भावंडांमध्ये होतात तशी आपली भांडणं मारामारी नाही झाली, कारण आपल्या दोघांमध्ये 6-1 वर्षांचं अंतर होतं. तुझा जन्म झाला तेव्हा बऱ्यापैकी मला गोष्टी कळत होत्या. तू घरी येणार त्याचा फार राग आला होता. आई सतत तुझ्याकडे लक्ष द्यायची, बाबा तुलाच घ्यायचे, मामा मावशी तुझ्यासाठी रंगीबेरंगी फ्रॉक घेऊन यायचे, काका काकू बाहुल्या घेऊन यायचे. तेव्हा मला खूप राग यायचा. असं वाटायचं
की तू आमच्या घरी का आलीस? मी एकटाच बरा होतो, पण हळूहळू तू आवडायला लागलीस मला. मला खेळायला एक छोटीशी बाहुली मिळाली. तुला कुणी काही खाऊ दिला तर त्यातला अर्धा तू माझ्या हातात आणून द्यायचीस. मीही खाली खेळताना तुला कोणी धक्का दिला, ओरडलं तर त्यांच्याशी भांडायला जायचो. मी तुझ्यावर चिडलो असेल, ओरडलो असेल, पण दुसरं कोणी ओरडलेलं मला कधीच आवडलं नाही. अगदी त्या दिवशी सुद्धा अभिषेक बरोबर पाहिलं ना, तेव्हा मनात धस्स झालं माझ्या. तुला या मुलापासून काही धोका तर नाही ना? हा तुला त्रास देणार नाही ना? असे सगळे उलट सुलट विचार मनात येऊन गेले. लहानपणापासूनच आई बाबा दोघे जॉब करायचे. शाळेतून घरी आल्यानंतर मी जेवण गरम करून वाढायचो तुला, पण तुला सगळ्या भाज्या आवडायच्या नाही. मग कधी तुला ओरडून, कधी समजावून मी जबरदस्तीने भाज्या खायला लावायचो. तेव्हा जाणवू लागलं, दादा होणं तेवढं सोपं नसतं. नुसती जबाबदारी नसते ती, कर्तव्याबरोबर मोठेपणाची जाणीव असते ती. शाळेतून येताना तुला सांभाळून घरी आणायचं, तुझा अभ्यास घ्यायचा. तू अभ्यास केला नाहीस तर कधी कधी रागाने एखादा धपाटा सुद्धा दिला, पण तू रडलीस ना की मला फार वाईट वाटायचं. मग मी तुझ्यासाठी चॉकलेट आणायचो. माझं चिडणं, माझा राग, माझं मारणं तू कधी कधी लक्षात ठेवलं नाहीस. तेवढ्याच मायेने प्रत्येक रक्षाबंधन आणि भाऊबीजेला मला ओवाळत राहिलीस. आज तर मी कमवतोच आहे, तुला हवं ते घेऊन देऊ शकतो, पण जेव्हा लहान होतो तेव्हाही माझ्या पॉकेट मनीमधले पैसे साठवून तुला बाहुली घ्यायचो. ती बाहुली पाहिली की आनंदाने तुझे विस्पारलेले डोळे पाहून मलाच खूप आनंद व्हायचा. मग जशी तू कॉलेजला जायला लागलीस तसं तुझ्यावर मी अधिकच लक्ष ठेवू लागलो. एरियामधली, कॉलेजमधली कोण उडाणटप्पू मुलं तुला त्रास तर देत नाहीत ना, यावर माझं बारीक लक्ष असायचं. असं कुणी कधी केलं तर त्यांना चांगला चोप देखील दिला होता मी. फार मोकळेपणाने मला माझं प्रेम तुझ्याकडे कधी व्यक्त करता आलं नाही कदाचित. या सगळ्या गोष्टी तुला माहीत सुद्धा नसतील आणि आजही ते सांगायची गरज नव्हतीच. पण सासरी जाताना आपला दादा स्वार्थी, अप्पलपोटा आहे, त्याला आपण इथून निघून जायला हवं आहे असा विचार तू घेऊन जाऊ नये म्हणून सगळं खरं सांगावं लागलं. खरं तर लग्न होऊन तू जाणार म्हणून आई बाबा बऱ्याचदा इमोशनल होतात. तेव्हा मी त्यांना चिडून म्हणतो देखील, एवढं इमोशनल व्हायला काय झालंय? लग्न करून सासरी जाणारी ही काय तुमची पहिलीच मुलगी नाही. पण खरं सांगू, हे त्यांना नाही, मी स्वतःला समजवायचो. कारण तू जाणार, तुझी ती खोली रिकामी होणार या विचारानेच या सोफ्यावर बसून कित्येक वेळा एकटाच रडलोय ग मी. जेव्हा जेव्हा विचार करतो ना, काही दिवसांनी तू या घरातून निघून जाशील, तेव्हा हे घर किती रिकामं होईल याची भीती वाटते. घरातून मुलगी नुसती एकटीच जात नसते, तर सोबत घरातला आनंद सुद्धा घेऊन जात असते ती. केवढा मोठा प्रवास करून आलो नाही आपण. तू या घरात का आलीस पासून तू या घरातून का चालली आहेस इथपर्यंतचा प्रवास होता तो. असं म्हणून तो पुन्हा रडू लागला. तिने त्याला घट्ट मिठी मारली. दादा, तुला कितीतरी वेळा मी स्वार्थी, अप्पलपोटा असं म्हणाले असेल, पण तू माझी किती काळजी करतोस हे पदोपदी मला जाणवतं रे. म्हणूनच तर अगदी त्या निर्णायक क्षणी सुद्धा अभिषेकचा हात सोडून तुझा हात धरून मी निमूटपणे तुझ्याबरोबर घरी परत आले. तुझी भीती तर होतीच, पण त्या भीतीच्या मागे तुझ्यावरचं प्रेम सुद्धा होतं. आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला देते मी का चालले. अरे, कारण नदीला सागराकडे जावंच लागतं, पण म्हणून तिचा पाठ रिकामा होत नाही. दुसरी नदी पाठोपाठ येऊन त्या पाटावरून, त्या काठावरून वाहतच राहते. माझ्या वाटेचा आनंद त्या घरी घेऊन जाणार आहे मी, म्हणून निराश होऊ नकोस. या घरचा आनंद दुपटीने घेऊन येणारी सुद्धा लवकरच येणार आहे, असं म्हणत ती आपल्या दादाच्या कुशीत शिरली. लग्न लागताना मात्र दादा रडला नाही. आपले अश्रू कुठल्या तरी हृदयाच्या कप्प्यात बहुतेक कडेकोट बंदोबस्तात त्याने ठेवले असावेत. पण पाठवणीच्या वेळेस मात्र तिला जवळ घेत अभिषेकला म्हणाला, अभिषेक, माझा हिरा तुझ्याकडे देतोय, तिला कोंदणातच ठेवायचं हं. आणि मग अचानकच हात जोडून तो त्याच्यासमोर रडू लागला. सदा न कदा कुसक्यासारखं बोलणारा, स्वार्थी, अप्पलपोटी वाटणारा, सतत दादागिरी करणारा दादा आज अभिषेक समोर मात्र खूपच हतबल वाटला. तेव्हा पटलं, राखीचा धागा दिसतो तेवढा नाजूक नसतो. आयुष्यभर नातं बांधून ठेवण्याची आणि जपण्याची ताकद त्याच्यात असते.
रिनोव्हेशनच्या वेळेस तिने समजावून पाहिलं, तरीही पार्थ दादा तिची खोली वापरायला तयार नव्हताच. शेवटी मग ती म्हणाली, दादा, जर माझी बेडरूम तू घेतली नाहीस तरच मला फार वाईट वाटेल रे. तिने अगदी हट्ट केला, शपथ घातली. तेव्हा मग त्याने तिचं बेडरूम स्वतःसाठी वापरलं. पूजा घरातून गेली तेव्हा खरंच काही काळाकरता घर सुनं सुनं ओकबोकं झालं खरं. पण मग दादाचंही लग्न ठरलं. मुक्ता घरात आली. तिच्या लग्नात मुक्ताच्या भावाचा रडवेला चेहरा पाहून पूजा जवळ जाऊन त्यांना म्हणाली, दादा, काळजी करू नका. तुमचा हिरा आम्ही कोंदणातच ठेवू. तेव्हा तोही अगदी ढसाढसा रडला होता. पूजाच्या लग्नात तिचा दादा रडला होता तसाच. कदाचित त्यालाही तोच प्रश्न पडला होता, ज्याचं उत्तर माहीत असून सुद्धा आणि उत्तराला काहीही पर्याय नाही हे ठाऊक असूनही प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीला पाठवणीच्या वेळेस मनातल्या मनात का होईना स्वतःला तरी हा प्रश्न विचारतोच. अगदी तोच प्रश्न, का ग चाललीस?